आजच्या या आभार सभेला उपस्थित मंचावर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपल्या नरखेड गावातील सर्व सन्माननीय नागरिक आणि उपस्थित सर्व बाहेरून गावलेले आलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आपल्याला माहित आहे की नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली, त्याचा निकाल सुद्धा 23 तारखेला लागला आणि या 23 तारखेच्या लागलेल्या निकालामध्ये जो काही निकाल पुढे आला त्याच्यामध्ये आपला पराजय झाला. पण तरी पण ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलं त्यांचा सुद्धा आभार, आणि ज्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचा सुद्धा मी आज या आभार सभेमध्ये त्यांचा सुद्धा आभार त्यांनी मानतो. आपल्याला माहित आहे की 2014 ची 2024 ची लोकसभेची निवडणूक झाली 4 महिन्यापूर्वी. त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 पैकी जवळजवळ 31 लोकसभेचे सदस्य खासदार म्हणून त्या निमित्तानं महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे उमेदवार त्या निमित्ताने निवडून आले. आपल्या या रामटेक मतदारसंघातून, आपल्या काटोल नरखेड मतदारसंघातून सुद्धा आपले खासदार त्या निमित्ताने निवडून आले. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला काटोल नरखेड मतदारसंघ हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुढे होता. जवळजवळ 6000 मतांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला मतदारसंघ पुढे होता. त्याच्यानंतर या 3-3.5 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काटोल मतदारसंघ असो की महाराष्ट्रातील जे काही मतदारसंघ आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं जर चित्र पाहिलं तर सर्वांना आश्चर्य वाटेल अशा पद्धतीनं महाराष्ट्राचे निकाल त्या निमित्ताने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुढे आले. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हापासून महाराष्ट्राची स्थापना झाली या 60-65 वर्षामध्ये अशा पद्धतीनं कोणत्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल आले नसतील, तसे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल आले. सर्व महाराष्ट्र आश्चर्यचकित आहे की अशा पद्धतीनं 4 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे निकाल लागतात काही, त्याच्या उलटे निकाल विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये लागतात. याचं सर्वांना त्या निमित्तानं आश्चर्य आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आतापर्यंत कधी विरोधी पक्षाचे जेवढे विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्षाचे फक्त 25 आमदार फक्त निवडायचे. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या या 60-65 वर्षामध्ये या निवडणुकीमध्ये कधी झालं नाही आणि त्याच्यामुळे संशयाचं वातावरण त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे की असं कसं होऊ शकते. 3 महिन्यापूर्वी अलग निकाल आणि 3 महिन्यानंतर अशा पद्धतीने एकदम उलटे निकाल कसे लागू शकतात त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या निमित्तानं गेल्या 10 दिवसापासून 23 तारखेपासून निकाल लागल्यापासून चालू आहे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून, टीव्हीच्या अनेक इंटरव्ह्यू येतात त्याच्या माध्यमातून या बाबतीत संशयाचं वातावरण जे आहे त्या बाबतीत अनेक तज्ञ मंडळी जी आहेत ज्यांना या ईव्हीएमचा अभ्यास आहे त्या तज्ञ मंडळी सुद्धा आपले मत त्या निमित्ताने या निवडणुकीमध्ये त्या निमित्ताने निवडणूक झाल्यानंतर निकाल आल्यानंतर आपले मत त्या निमित्ताने मांडले. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार पराभूत झाले की पराभूत केले आणि पराभूत केले असतील तर कशा पद्धतीनं
ईव्हीएमच्या माध्यमातून मशीनच्या माध्यमातून काही प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाले काय त्या बाबतीत सुद्धा अनेक तज्ज्ञ मंडळी ज्यांना या ईव्हीएमचा अभ्यास आहे ते अनेक तज्ज्ञ मंडळी या बाबतीत ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा आपले मत त्यांनी तज्ज्ञ मंडळी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला मांडताना दिसत आहेत. अशा पद्धतीने हे निकाल आले. आपल्याला माहित आहे त्या ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा संशय घेण्याचं काम त्यांनी चाललं. भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत मुंबईमध्ये सांगतात की आम्ही या लाडली बहिणा योजनेचा आम्हाला 20% फायदा झाला त्याच्यामुळे आम्हाला असे निकाल महाराष्ट्रात चांगले असतात. बीजेपी वाले सांगतात 20% लाडली बहिणीचा आम्हाला फायदा झाला असे बीजेपी वाले सांगतात. म्हणजे ईव्हीएमचे तज्ञ आहेत ते म्हणतात की इतक्या पद्धतीनं अशा पद्धतीनं लाडल्या बहिणीचा सुद्धा 20% फायदा होऊ शकत नाही असं अनेकांचं मत आहे. याच्यामुळे हे जे निकाल लागले जी काही तज्ञ मंडळी आहे ज्यांना हे सगळं ईव्हीएमचं समजतं तंत्रज्ञान समजतं त्या मंडळींनी सुद्धा त्यांनी त्यांना ईव्हीएमच्या मशीनच्या बाबतीत संशय त्यांनी त्यांना व्यक्त केलेला आहे. ईव्हीएमच्या मशीनच्या बाबतीत त्यांनी त्यांना संशय त्यांना व्यक्त केला आहे. आणि अशा पद्धतीने संशयाचं एक वातावरण आहे. आता ईव्हीएम मध्ये गडबड होऊ शकते का याच्या बाबतीत ज्या तज्ञ मंडळींनी अनेक गोष्टी त्यांना खुलासेवार सांगितलेल्या आहेत. त्याच्या बाबतीत साधे एक्झाम्पल द्यायचं साधे उदाहरण द्यायचं झालं एकदम एक साधं उदाहरण देतो एकदम थोडं कठीण उदाहरण तुम्हाला देतो. आज आपण एखादी 4 चाकी गाडी घेतली तर आपण चालता ती गाडी बटन दाबून लॉक करू शकतो बटन दाबून ती गाडी उघडू शकतो आहे की नाही. हे एक साधं उदाहरण झालं. हे सोडा आज लाखो किलोमीटर दूर चंद्र आहे. चंद्रावर आपण यान पाठवतो रॉकेट पाठवतो. कितीतरी लाखो किलोमीटर दूर चंद्र आपल्यापासून तिथं आपण रॉकेट पाठवतो सॅटेलाइट पाठवतो आणि ते सॅटेलाइट पाठवून त्या सॅटेलाइट जे कंट्रोल केलं जातं त्या कंट्रोल रूम मधनं एका रूम मधनं तज्ञ लोक त्याच्या बटना दाबून सॅटेलाइट लाखो किलोमीटरचा चंद्रावर उतरतं. त्याच्यातला जो माणूस बसला तो बाहेर येतो किंवा बिना माणसाचं सुद्धा यान आपण अनेकदा पाठवलेलं आहे. बिना माणसाचं फक्त यान सॅटेलाइट किंवा रॉकेट बिना माणसाचं रॉकेट सुद्धा चंद्रावर जमिनीनं उतरताना त्याचे जी तज्ञ मंडळी त्यांना कंट्रोल आपल्याला जमिनीवर करतात कॉम्प्युटरद्वारे. हे उदाहरण सुद्धा आपण पाहिलंय. त्याच्यामध्ये लाखो किलोमीटर दूरच्या चंद्रावर बिना माणसाचं रॉकेट आपण उतरू शकतो. तर मशीन हॅक करायचं म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का असं तज्ञ मंडळीचं त्यांना मत आहे. एक मिनिट ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. एक सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण तुम्ही आपल्या टीव्ही मध्ये पाहिलं असेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये मार्कडवाडी गावाचा टीव्हीवर चालवतो दिवसभर 2 दिवस चालवतो टीव्हीवर. त्या माळशिरस मतदारसंघातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी चिन्हावर एक उत्तमराव जानकर म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले. त्याच्या विरोधात बीजेपीचा उमेदवार होता. त्या मार्कडवाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ते निवडून आल्यानंतर त्या उत्तमराव जानकरच्या गावामध्ये ज्या गावाने 2000 लोकसंख्या त्या गावच्या सर्व लोकांनी ठरवलं होतं बहुतेक 90% लोकांनी की आपल्याला उत्तमराव जानकरला मतदान द्यायचं आहे. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे होते ते 200 मतांनी त्यांच्या गावामध्ये पुढे दाखवले. उत्तमराव जानकर मतदारसंघात निवडून आले पण त्यांच्या गावातल्या 200 मतांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्यांना पुढे दाखवला. आणि त्याच्यामुळे गावातील सर्व मंडळी एकत्र आले की असं आपल्या गावामध्ये होऊ शकत नाही काहीतरी गडबड असल्याशिवाय होऊ शकत नाही. अशा पद्धतीने गावातील मंडळी एकत्र आली आणि गावातील मंडळींनी सांगितलं आपण जरी विधानसभेची निवडणूक जिंकलो असलो
तरी पण मार्कडवाडी गावामध्ये आपण सर्व लोक एकत्र येऊन त्यांनी कलेक्टरला एक पत्र लिहिलं की आमचा या ईव्हीएमवर विश्वास नाही. मी जरी निवडून आलो असलं तरी ईव्हीएमवर माझा विश्वास नाही, कारण की या गावामध्ये 200 मतं जास्ती मिळू शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घ्या असं कलेक्टर त्यांच्या गावच्या लोकांनी पत्र दिलं. कलेक्टर मध्ये अशी आम्ही घेऊ शकत नाही आमच्या स्तरावर. मग त्या गावच्या लोकांनी सांगितलं तुम्ही घेत नाही तर आम्हीच आमच्या स्तरावर निवडणूक घेतो बॅलेट पेपरची. त्यांनी बॅलेट पेपर छापले, तंबू उभा केला, तिथे बॅलेट मशीन ठेवली. सगळं तसं आपण जशी संपूर्ण यंत्रणा राहते निवडणुकीमध्ये तशा प्रकारची यंत्रणा उभी केली. गावातील लोक एकत्र आले. त्या ठिकाणी 200-300 पोलीस बसले. तिथे कर्फ्यू लावला की तुम्ही निवडणूक बॅलेट पेपर घेऊ शकत नाही. गावातले लोक म्हणजे आमचा अधिकार आहे, आम्हाला हे दाखवायचं राज्य सरकार की आम्हाला ईव्हीएम वर तुमच्या विश्वास नाही, आमच्या बॅलेट पेपर आम्हाला निवडणूक घेऊन आमदार सिद्ध करून देऊ की आमच्या गावामध्ये जी निवडणूक झाली तिथं 200 मतं भारतीय जनता पार्टीला पुढे म्हणजे जास्ती मिळू शकत नाही. ज्या दिवशी निवडणूक होती तिथं कर्फ्यू लावला. 4 लोकांच्या वरती जमा व्हायचे नाही असे आदेश काढले राज्य शासनाने. संपूर्ण त्या गावातील लोकांनी जर बॅलेट पेपर निवडणूक घ्यायचं ठरलं होतं त्यांना सगळ्यांना नोटीस पाठवून त्यांना सांगितलं तुम्ही जर आले तर तुमच्यावर आम्ही अटक करू, तुमच्यावर कारवाई करू. त्याने म्हणजे की बॅलेट पेपरवर गावच्या लोकांनी घेतलेली निवडणूक होऊ दिली नाही. आणि सर्वांचं मतदान त्यांना खात्री होती की बॅलेट पेपरवर ती निवडणूक घेतली तिथं खरं मतदान किती झालं त्या गावामध्ये ते माहीत पडलं असतं. अशा पद्धतीनं संपूर्ण संशयाचं वातावरण त्या निमित्तानं संपूर्ण ईव्हीएमच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये तुमच्या नागपूरमध्ये एक उमेदवार एका मतदारसंघातला एक अपक्ष उमेदवार रमेश फुले. त्या रमेश फुलेची मोठ्या परिवार 28 लोक त्याच्या परिवारामध्ये एकाच घरी राहतात, सगळे जॉईंट फॅमिली आहे. तो रमेश फुले तिथं उमेदवार म्हणून उभा होता अपक्ष म्हणून. त्याच्या बूथवर त्याच्या घरचं मतदान 28 आहे, स्वतःच्या घरचं, बाकीचं सोडा. त्या ठिकाणी त्याला फक्त 2 मतं त्या रमेश फुलेला स्वतः उमेदवार असून त्याला त्याच्या फक्त 2 मतं पडली. त्याचबरोबर दहिसर मध्ये मुंबईमध्ये एमएनएसचे उमेदवार होते. त्याच्या घरात सुद्धा 4 मतं, तो, त्याची बायको, त्याची आई, त्याचे वडील एका घरी आणि तो स्वतः उमेदवार. 4 मतं घरात असताना त्या बूथवर त्याला फक्त 2 मतं पडले. अशा पद्धतीनं अनेक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा घोळ तयार झालेला आहे. अनेक ठिकाणी जे मतदार आहेत, एका कन्नड मतदारसंघामध्ये 394 मतदान होते, तिथे 324 मतदान झालं. पण मतमोजणी झाली तेव्हा तिथं 622 मतदान त्या ठिकाणी भरलं. हे बाकीचे 282 का 290 मतदान आलं कुठून याचं सुद्धा उत्तर त्यांनी त्यांना प्रशासन किंवा इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी द्यायला तयार नाही अशा पद्धतीची समजून घेतला. त्याच पद्धतीनं इलेक्शन झाल्यानंतर लगेच 23 तारखेला निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीचे आकडे पुढे आले, 5 वाजेपर्यंत ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी 5 वाजेपर्यंत इलेक्शन कमिशननी जे आकडे दिले महाराष्ट्राचे की महाराष्ट्रामध्ये 58.22% मतदान 5 वाजेपर्यंत झालं तर इलेक्शन कमिशनने जाहीर केलं. आणि हे जाहीर केल्यानंतर काही तासांनी त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की जे मतदान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं ते 58.22 नाही, ते 66.05% आहे. म्हणजे 5 वाजेपर्यंत जे मतदान झालं त्याच्या 7.83% जास्ती म्हणजे 74 लाख मतदान हे 5 वाजताच्या नंतर झालं असं इलेक्शन कमिशनने दुसऱ्या दिवशी जाहीर केलं. अनेक ठिकाणी आपण पाहतो की 5 वाजता जरी मिळत ना, 6 वाजता जरी मिळत तरी अनेक ठिकाणी 6, 6:30, 7 पर्यंत मतदान होतं. काही ठिकाणी कुठे गडबड झाली असेल किंवा मशीन स्लो असेल तर 8, 8:30 पर्यंत होतं. आणि ते क्वचित सर्वच मतदारसंघावर 8, 8:30 पर्यंत होत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे.
बहुतेक ठिकाणी 6, 7.5 पंतमतदान दाखवून काही ठिकाणी गडबड झाली असेल, मशीन स्लो असेल तर त्या ठिकाणी 8, 8.5 पंतमतदान होतं. म्हणजे 2 तासात किंवा 3 तासात हे 76 लाख मतदान कसं झालं हा प्रश्न सुद्धा त्यांच्या इलेक्शन कमिशनला तज्ञ लोक विचारतायत. त्याचं सुद्धा इलेक्शन कमिशन त्याचं सुद्धा उत्तर द्यायला तयार नाही. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. त्याच्यामुळे मी नाही, हे तज्ञ मंडळीचं मत आहे इव्हीएमच्या बाबतीत. वरी भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्हाला आमचा विजय महाराष्ट्रात जो झाला तो लाडली बहिणीमुळे 20% मतं जास्त मिळाले झालं. पण अनेक लोक म्हणतात की लाडल्या बहिणीच्या आड ईव्हीएमनी काही याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घोळ केला का, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे निकाल लागले का, या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चालू आहे, देशात याची चर्चा चालू आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका दरवेळेस आपल्या निवडणुका हरियाणाच्या बरोबर होतात. पण यावेळेस महाराष्ट्राची निवडणूक अलग घेतली आणि हरियाणाची निवडणूक आपल्याला पहिले 2 महिने पहिले हरियाणाची निवडणूक घेतली. हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक एकत्र घेतली. जम्मू काश्मीर लहान राज्य, हरियाणा मोठं राज्य. जम्मू काश्मीरला विरोधी लोकांनी जिंकू दिलं आणि हरियाणामध्ये बीजेपी जिंकली. जिथं हरियाणामध्ये 5% सुद्धा बीजेपी जिंकण्याची शक्यता नव्हती. ते मोठं राज्य बीजेपीने घेतलं, लहान राज्य बीजेपी हारली. तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र आणि झारखंड ह्या दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या. झारखंड छोटं राज्य, महाराष्ट्र मोठं राज्य, सर्वात महत्वाचं राज्य. झारखंड भारतीय जनता पार्टी हारलं आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी जिंकलं. जेव्हा झारखंडचे आता मुख्यमंत्री झाले हेमंत सोरेन, हे 2 महिन्यापूर्वी जेव्हा मुंबईला आले होते त्या एका बैठकीमध्ये, तेव्हा शरद पवार साहेब त्यांना विचारलं, हेमंत सोरेन साहेब तुम्हारे झारखंड की परिस्थिती कैसी है चुनाव की. तेव्हा स्वतः जे आता मुख्यमंत्री झाले झारखंड के हेमंत सोरेन त्यांनी सांगितलं, पवार साहब झारखंड में चुनाव तो है महीने भर के बाद, लेकिन झारखंड में हमारी सरकार आएंगी ऐसा कुछ दिखता नहीं, परिस्थिति इस टाइप की कुछ अलग है. हे स्वतः झारखंडचे मुख्यमंत्री सांगितले. त्याच्यामुळे छोटे राज्य विरोधी पक्षाला द्यायचे आणि मोठे राज्य आपल्याकडे ठेवायचे. अशा पद्धतीने सुद्धा उद्योग त्यांना झाले का याची सुद्धा संपूर्ण चर्चा आहे. कारण की हरियाणा आणि महाराष्ट्र जर महाविकास आघाडी जर जिंकलं असतं, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेने जर जिंकलं असतं तर त्याचे परिणाम केंद्रावर झाले असते. आणि म्हणून अशा पद्धतीने उद्योग त्या निमित्तानं करण्यात आली. याची पद्धतीची चर्चा संपूर्ण देशामध्ये चालू आहे. म्हणजे ही निवडणूक खरंच लोकतंत्राचा विजय आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये खरोखरच लोकतंत्राचा विजय आहे की ईव्हीएम मशीनचा विजय आहे याची सुद्धा चर्चा संपूर्ण देशामध्ये चालू आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी त्या निमित्ताने लक्षात ठेवली पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर ही निवडणूक त्या निमित्तानं इथे झालेली आहे. पण ठीक आहे, आता निवडणुकीचा निकाल आला. सर्व देशामध्ये मागणी होत आहे की कमीत कमी आता ही निवडणूक तर मी बॅलेट पेपर घेतली, पण पुढची जेव्हा निवडणूक होईल ती तरी तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या. ईव्हीएम पुढच्या वेळेस ईव्हीएमच्या बाबतीत ईव्हीएम पुढच्या निवडणूक जेव्हा होईल तेव्हा ईव्हीएम वर ही निवडणूक घेऊ नका अशा पद्धतीचा आग्रह संपूर्ण देशामध्ये त्या निमित्तानं चालू आहे. आणि याच्या बाबतीत आपल्याला सांगतो, जेव्हा नरेंद्र मोदी साहेब जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी आग्रह केला होता का ईव्हीएम बंद करा. पण आता त्यांना त्यावेळेस अशा भानगडी नव्हत्या. पण हे आता नवीन तंत्रज्ञान आलं त्याच्यामुळे या संपूर्ण चालू झालं. आता त्यांना विरोधी पक्षाचे लोक म्हणतात की हे बंद करा. नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेस भाषण दिलं होतं की ईव्हीएम बंद करा. पण आता विरोधी पक्षामध्ये ईव्हीएम बंद करायला तयार नाही. इव्हन लाल कृष्ण अडवाणी यांनी सुद्धा त्यावेळेस त्याला विरोध केला होता. पण असं आहे की त्यावेळेस अशा पद्धतीचं जेव्हा ईव्हीएम मशीन सुरुवातीला आलं हे त्यावेळेस अशा पद्धतीचं होत नव्हतं. पण आता या गोष्टी या दिवसेंदिवस वाढायला लागल्या कारण की नवीन तंत्रज्ञान येत राहतं. आणि या संपूर्ण गोष्टी आपण सर्वांनी या बाबतीत लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याच्यामुळे पुढची निवडणूक जी आहे ती बॅलेट पेपरनी व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात सर्व पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी, विरोधी पक्षाच्या लोकांच्या बाबतीत लोकांकडे त्या ठिकाणी मागणी होत आहे. ही सुद्धा त्या ठिकाणी अतिशय महत्वाची होत आहे. त्यासाठी आम्ही सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे सर्व मिळून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन
याच्यासाठी करणारा हे प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो. पण तरी पण जे काही निकाल इथे लागले ते लाडली बहिणी लागू का ईव्हीएम मध्ये लागू, ईव्हीएम मी म्हणत नाही, तज्ञ लोकांना सांगतो, मी काय त्याचा तज्ञ नाहीये. पण ज्या बाबतीतची परिस्थिती महाराष्ट्राच्या इतिहासात कधी असं कधी घडलं नसेल तसं या निवडणुकीमध्ये घडलं. त्याच्यामुळे संपूर्ण संशय संपूर्ण देशामध्ये घेतल्या जात ही सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये मी पहिलेच सांगितलं, ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार आणि ज्यांनी मतदान नाही केलं त्यांचं सुद्धा त्या निमित्तानं या ठिकाणी मी आभार त्या निमित्तानं मानतो. आणि हे मानत असताना आपल्या नरखेड शहरामध्ये ही आभार सभा आहे. कालच कोंढाळीची आभार सभा, कालच कोंढाळी आणि काटोलमध्ये आभार सभा झाली. आज नरखेड आणि मोवाडमध्ये आभार आहे. या निवडणुकीमध्ये जे काही निवडणुकीमध्ये निकाल आले त्याचं लोकांसमोर जाऊन आपण त्यांचे आभार मानण्याच्या दृष्टीने ही आभार सभा या ठिकाणी आपण आयोजित केली. या ठिकाणी आपण मला 5 वर्षापूर्वी निवडून दिलं होतं 2019ला. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायचं राहिलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2014ची जेव्हा निवडणूक झाली 10 वर्षापूर्वी, त्यावेळेस आपला पराजय झाला होता. त्यावेळेस 6-6.5 हारलो होतो. पण 2014ची निवडणूक जी झाली होती त्यावेळेची परिस्थिती लक्षात ठेवा. त्यावेळेस नरेंद्र मोदीची लाट होती, लहर होती नरेंद्र मोदी 2014 आणि त्या 2014च्या नरेंद्र मोदीची ज्यावेळेस लहर होती 10 वर्षापूर्वी त्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने 288 आमदार 288 उमेदवार उभे केले होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. 2014 288 उमेदवार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदीची लहर असताना उभे केले होते. त्या 288 पैकी निकाल लागले तर फक्त 121 भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यावेळेस निवडून आले होते. जेव्हा नरेंद्र मोदीची मोठी लाट असताना सुद्धा फक्त 121 42% निकाल त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लागला होता. आता जो निकाल आला, भारतीय जनता पार्टीने 149, भारतीय जनता पार्टीने 149 149 उमेदवार भारतीय जनता पार्टीने उभे केले आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडले 132. म्हणजे जे मोदीची लहर असताना 2014 42% आमदार निवडून आले होते, यावेळेस 89% आमदार त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे 249 पैकी 132 निवडून आले ना. आता कोणती लहर आहे, आता नरेंद्र मोदीची लहर आहे ना. तसं काही नसताना सुद्धा, जेव्हा लहर असताना 121 येते आणि काही नसताना सुद्धा नरेंद्र मोदी लहर नसताना सुद्धा 132 कसं येतात, हे सुद्धा उदाहरण अनेक मंडळी त्या निमित्तानं देतात. आणि यावेळेस तर तुम्हाला माहित आहे, यावेळेस आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न होतो, सोयाबीनचा प्रश्न होता. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. 3 वर्षापासून सातत्याने चालू आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी, मोठ्या प्रमाणात आमच्या महागाईच्या बाबतीत नाराजी, अशा अनेक प्रकारची नाराजी असताना सुद्धा अशा पद्धतीचे निकाल कसे येतात, ही सुद्धा एक मोठी संशयाची गोष्ट आहे. ही प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला सांगतो. पण हे असताना सुद्धा मी 2019 मध्ये आपल्या सर्वांनी ज्यावेळेस आमदार केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मी त्यावेळेस गृहमंत्री होतो. आणि गृहमंत्री असताना मग त्यामध्ये कोरोना आला. जवळजवळ जेवढे दिवस मी गृहमंत्री होतो तेवढे दीड वर्ष गृहमंत्री होतो. जवळजवळ 14 महिने 15 महिने कोरोना आपल्या महाराष्ट्रामध्ये होता. घराच्या बाहेर कोणी पडू शकत नव्हतं, अशा प्रकारची परिस्थिती होती. घराच्या बाहेर पडलं तर आपल्याला लागण होईल का कुटुंबाची ना, आपण त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडू का, अशा प्रकारची परिस्थिती होती. आपल्या घरचे अनेक लोक बिचारे आपल्या जवळचे, कोणी भाऊ, कोणी बहीण, कोणी वडील, त्या निमित्तानं त्या कोरोनामध्ये आपण मृत्युमुखी पडले. पण त्यावेळेस मी गृहमंत्री असताना तुम्हाला सांगतो, मी गृहमंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होतो. महाराष्ट्रामध्ये फिरून त्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे मिटिंग घेत होतो. आरोग्याची मिटिंग, कलेक्टरची मिटिंग, आमच्या पोलिसांची मिटिंग, आरोग्य सेवा कशा पद्धतीनं
चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या बाबतीत राहिली पाहिजे याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने मी आणि आरोग्यमंत्री काय ना राजेश टोपे आरोग्यमंत्री आम्ही मिटिंग घेत होतो. मी जवळजवळ 34 जिल्ह्यामध्ये त्या कोरोनाच्या काळामध्ये जाऊन तिथे त्याच्या बैठका घेतल्या, मिटिंग घेतल्या. अनेक ठिकाणी ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होती त्या भागात जाऊन सुद्धा त्यांना बैठका घेतल्या. अशा पद्धतीने बैठका घेत असताना आमच्या संपूर्ण भागातील आमचे जे सहकारी होते, सलील होतो, बाकी सर्व जी मंडळी होतो, हे काही घरी बसली नाही. कोरोनाच्या काळात सुद्धा सलील आहे, बाकी सर्व मंडळी मास्क वाटप झालं का, सलाईनचं मास्क वाटप झालं का, सॅनिटायझर भेटलं का, कुठं मेडिकल मध्ये कोणाला जागा पाहिजे त्यावेळेस तुम्हाला माहित आहे की मेडिकल मध्ये जागा मिळत नव्हती, मेळामध्ये जागा मिळत नव्हती. सरकारी दवाखान्यात काय तर खासगी दवाखान्यात सुद्धा कोरोनाच्या पिरियडला जागा मिळत होती. त्यावेळेस दिवस रात्री या सर्वांनी त्यावेळेस धावपळ करून त्यांनी त्यांना कोरोनाच्या काळात सुद्धा फॉगिंग या ठिकाणी अनेक ठिकाणी फवारणी दवाईची फवारणी करून त्या पद्धतीने अनेक गावामध्ये कार्यक्रम घेतले. याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या भागात सुद्धा या आपल्या नरखेडमध्ये सुद्धा आपल्याला ऑक्सिजनची आपण त्यावेळेस याची व्यवस्था केली. अशा पद्धतीनं मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सलील आणि त्या सर्व सहकारी त्या पद्धतीनं दिवस रात्र फिरून त्यांना कोरोनाच्या काळामध्ये त्या पद्धतीनं फिरून जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य केलं. आणि हे असताना त्या मधल्या काळात मग 1.5 वर्ष कोरोनात गेलं. नंतर माझ्या त्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काय ईडी सीबीआय तुम्हाला माहिती आहे सगळं, मी पुष्कळदा सांगितलं. त्याच्यामध्ये 2-2.5 वर्ष गेले, 4 वर्ष तसेच गेले. फक्त वर्षभर त्या आपल्या बरोबर इथं काम करण्याचा त्या हे. पण मी नसताना सुद्धा या मतदारसंघामध्ये सलील असो, बाकी आमचे सर्व सहकारी असो, जे काही घेऊन आले ते सहकारी असो, त्यांनी सातत्यानं आपल्याशी संपर्कात राहून जे काही जास्तीत जास्त कामं करता येईल ते कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी गृहमंत्री असताना इथे काटोल आणि नरखेडच्या बॉर्डरवर एक बटालियन, पोलीस बटालियन ज्याच्या माध्यमातून 1000 महिलांचं प्रशिक्षण त्यांना होऊ शकेल अशा पद्धतीचं बटालियन आणण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला. 160 एकर काटोल आणि नरखेडच्या बॉर्डरवर, काटोल तालुका नरखेडच्या बॉर्डरवर तिथं जमीन घेतली. 160 एकर महिला बटालियन उभी करण्यासाठी. तो संपूर्ण प्रोजेक्ट 800 कोटी रुपयाचा संपूर्ण प्रकल्प होता. त्याच्यासाठी पैसे मंजूर केले आणि पैसे मंजूर करून त्यांना पैसे मंजूर करून केल्यानंतर त्याचं काम चालू होणार. तितक्यात सरकार पडलं आणि नवीन सरकार आलं. त्याच्यामुळे नवीन सरकारने जे पैसे मंजूर केले ते रद्द केले. अरे भाषण बाबा त्याबद्दल या पद्धतीने करत असताना नवीन सरकार आलं आणि नवीन सरकार आलं असताना त्यानिमित्तानं सातत्याने आम्ही भारतीय जनता पार्टी सरकार मागणी करतो की हा मोठा प्रकल्प आहे आपल्या काटोल नरखेड तालुक्यासाठी झाला पाहिजे. पण हा प्रकल्प ते भरण्यासाठी शेवटपर्यंत राज्य शासनाने पैसे दिले नाही. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेवटपर्यंत पैसे दिले नाही. वारंवार विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर शेवटी जेव्हा आम्ही कोर्टामध्ये जायची तयारी दाखवली तेव्हा आता शेवटी 2-2.5 महिन्यापूर्वी आता त्यामध्ये 108 कोटी रुपये त्या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यासाठी मंजूर केले. त्याचं टेंडर त्यांना 108 कोटीचं त्यानिमित्तानं निघाले. त्याचबरोबर आपल्या काटोल नरखेड शहरासाठी अतिशय महत्वाचा जो रस्ता जो नागपूर ते अमरावती जो हायवे आहे, 4 लाईनचा हायवे, त्याच्यापासून आपल्याला या लांगा बॉर्डर जी आहे इकडे मध्य प्रदेशच्या बाजूला त्या कारंजा पासून कसा रस्ता आणता येईल यासाठी कारंजापासून लोहारी सांगापासून बारसिंगी पासून पिंपळगाव, बारसिंगी पासून परसोडी दीक्षित पासून पिंपळगाव राऊत पासून दिंदरगाव, तिनखेडा, खेडीकऱ्या, नरखेड, मोदी दळवी आणि लांगा बॉर्डर अशा पद्धतीनं 21 किलोमीटरचा रस्ता सुद्धा मंजूर त्यांना झालेला अलाइनमेंट त्याची झाली आहे. या रस्त्याची अंदाजे किंमत 100 कोटीच्या वरती या रस्त्याची किंमत आहे. त्याच्यासाठी जमीन अधिग्रहणासाठी 35 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याचं जमीन अधिग्रहणाचं काम सुद्धा चालू आहे. बाकी सगळे कामाच्या बाबतीत सलील सांगते. ग्रामीण रुग्णालय जे आपल्या इथे आहे ते 30 खाटाचं आहे, ते सुद्धा 30 खाटाच्या ऐवजी 50 खाटाचं करण्याचा सुद्धा निर्णय घेऊन त्यासाठी 40 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. त्याची सुद्धा प्रक्रिया त्या निमित्तानं चालू आहे.
आपल्या नरखेडमध्ये पोलीस स्टेशन पूर्ण व्हावं यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. मी गृहमंत्री असताना 50 कोटी रुपये मंजूर करून अतिशय चांगल्या पद्धतीचं पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण केलं. तहसील ऑफिस आपल्या काटोल नरखेडचं अतिशय लहानशी इमारत पहिले तहसील ऑफिस होतं, त्याच्यासाठी 10 कोटी रुपये आपण तहसील ऑफिससाठी पूर्ण मंजूर केले. ते सुद्धा काम आता अंतिम टप्प्यात आहे. नरखेडचं बस स्टेशन त्याच्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर केले, त्याचं सुद्धा काम त्यांना चालू झालेलं आहे. व्यापारी संकुल इथलं बस स्टेशनचं ते सुद्धा 3 कोटी रुपये पूर्ण करून त्याचं सुद्धा काम केलेलं आहे. दुसरं आपल्या नरखेड शहरातलं अतिशय महत्वाचं जवाहर वाचनालय आणि जवाहर वाचनालय हे डिजिटल झालं पाहिजे. तिथे त्यासाठी सुद्धा 3 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्याचं मंजुरी झालेली आहे. पैशाची त्याची पुढील कारवाई त्या निमित्तानं चालू आहे. आपल्या सावतामहल कार्यालयाच्या समोरची शाळा क्रमांक 1 ही चांगल्या पद्धतीनं डिजिटल करण्यासाठी 82 लाख रुपये शाळा क्रमांक 1 साठी मंजूर झालेले आहे. की त्या शाळा क्रमांक 1 मध्ये संपूर्ण शाळा क्रमांक 1 डिजिटल झाली पाहिजे. याच्यासाठी त्याचे सुद्धा 82 लाख रुपये मंजूर झालेले आहे. क्रीडा संकुलचे सुद्धा 3 कोटी मंजूर झालेले आहे. त्याचबरोबर रजिस्टर ऑफिस 2 कोटी रुपयाचं सुद्धा मंजूर केलेलं आहे. आपल्या नरखेड ते मोदी दळवी याच्या मधामध्ये आपण 2 कोल्हापूर बंधारे 3 कोटीचे मागे झाडे साहेब आहे आपले त्यांच्या शेताच्या बाजूला ते सुद्धा त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचबरोबर MIDC नरखेड याच्यासाठी 380 एकर जागा आपण वडेगाव उमरी ते मोदी दोत्रा या ठिकाणी अधिग्रहण केल्याचे आपण ताब्यात घेतले 380 एकर जागा आणि त्याच्यासाठी सुद्धा त्याचं सुद्धा काम या 380 एकर मध्ये नवीन MIDC करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर जुना MIDC साठी जाणारा रस्ता 4 कोटी रुपयाचा सुद्धा त्या निमित्तानं मंजूर केलाय. अशा पद्धतीनं अनेक कामं त्या निमित्तानं करण्याचा त्या निमित्तानं प्रयत्न केला. काही कामं झालीत, काही कामं बाकी असतील, पण अशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे काम करण्याचा मी प्रयत्न केला हे प्रामुख्याने सांगतो. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये परत एकदा सांगतो की संपूर्ण महाराष्ट्र या EVMच्या बाबतीत चर्चा करते आहे आणि सर्वांना याच्यावरती संशय आहे. त्याच्यामुळे आता हे नवीन BJP सरकारचं त्या बाबतीत सध्या तरी करणार नाही, सध्या वाढमोठी धोरण आहे त्यांचं, पण ज्या पद्धतीनं संपूर्ण देशाबद्ध भाग येते आहे EVMच्या बाबतीत त्याच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीने विचार करा. यासाठी आंदोलनाची भूमिका सुद्धा त्या निमित्तानं आमच्या माध्यमातून आम्ही पक्षाच्या मध्ये घेणार आहे आणि त्यासाठी सरकारवर दबाव आम्ही त्या निमित्तानं ठेवणार आहे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. परत आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपल्या सर्वांचा आभार. हेच आभार मानत असताना पराजय जरी या निवडणुकीत झाला असला तरी आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही तुमच्या संपर्कात राहू. जे काही चुकीचं काम होईल, जे काही चुकीचं काम होताना दिसेल त्याच्यासाठी आम्ही आवाज उठू. शेतकऱ्यांच्या प्रश्न असो, कापूस असो, सोयाबीन असो, जे काही शेतकऱ्याला अन्याय होण्याची